श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये। आज संध्याकाळी ठरवलं होतं आलू पराठे करायला। माझ्या मुलांना खूप जास्त आलू पराठे आवडतात। माझ्याकडून ना असे रोज नवीन नवीन पदार्थ ना बनवणं होतच नाही, कारण तुम्हाला तर माहितीच आहे मला 2 ट्विन्स आहे। पण माझ्या मोठ्या मुलाची फरमाईश की मम्मी आता तरी आलू पराठा बनवून दे, शाळा चालू होती मग नंतर तुला होणारही नाही। पोरांसाठी ना 2-3 आलू ना साईडलाच ठेवले होते, म्हणजे ते जास्त तिखट खात नाहीत ना, म्हणून त्यांच्यासाठी 2-3 आलूचे साधे फिक्के पराठे करून देत होते मी त्यांना इथे। तेच त्यांच्या अगोदर बनवून घ्यावं म्हटलं। आणि मग आता किचनमध्ये तर एवढं जास्त गरम होत होतं ना, पाऊस पडत आहे इकडं पण असं एवढं थंड म्हणावं तसं काही वाटत नाही आहे। पाऊस जरी पडला तरी अजून एवढा जोरदार पाऊस झालेला नाही आहे। तुमच्या इकडे झाला आहे का पाऊस, मला ते देखील सांगा। आता इकडे पटापट पराठे लाटून घेत होते, कारण पोरांना लागली होती भूक आणि आज उशीर देखील झाला होता मला स्वयंपाकाला। तर त्याला म्हटलं बाबा तू ह्या दोघांना सांभाळ, मी पटपट पराठे लाटून घेते आणि तुम्हाला। आता घरात लहान बाळं असल्यामुळे ना, म्हणजे आईला तर स्वयंपाक करायला खूप जास्त कठीण जात असतं। आता मला तरी एवढं जास्त कठीण जातं ना दोघांना सांभाळून स्वयंपाक वगैरे करणं। ते तर म्हणजे स्वयंपाक करताना पिठाचा डब्बा ओढतील, पिठाच्या डब्यावर चढतील किंवा पीठच मागतील खायला, पीठ नास करतील, असं काही आमच्या इकडे तर चालू असतं। आता या दोघांचे पराठे इथे तयार झाले होते बनून, 2 त्यांच्यासाठी मी टाकले होते। आता त्या पोरांची रिॲक्शन बघूयात आपण। आता बघा हे दोघे कसे इतके गुणाचे आहेत ना माझे लेकरं, की दोघं मस्त बसून खात होते। एवढी जास्त भूक लागलेली होती त्यांना। आणि ओमकारचं बघा कशी रिॲक्शन देतो व्हिडिओमध्ये, व्हिडिओ चालू असताना। हे पहा आजचा हा छोटासा फॅमिली मुवमेंट तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या सर्वांना। श्री स्वामी समर्थ। चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। बाय।